नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, स्पॉटलाइट अकॅडमीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। कंबाईनची टेस्ट नंबर 11वी मॅथ्स रिझनिंगचं डिस्कशन आपण बघूयात। हा जो प्रश्न आहे हा प्रश्न आहे कॉम्बिनेशनचा। ज्यावेळेस 1 तासाची परीक्षा तुम्ही सॉल्व करत असाल, 60 मिनिटांमध्ये 100 प्रश्न सोडवायचे। जो कोणी या प्रश्नाला सोडवायला जाईल त्याचं काही खरं असणार नाही। याचं कारण असं आहे की ज्याचा चांगला बेस याच्यावरती आहे त्याला देखील हा प्रश्न सोडवण्यासाठी 1.5 ते 2 मिनिटं लागतील। त्यामुळे अशा प्रकारचा प्रश्न अगदी शेवटी सोडवायला घ्यायचा। मी सोडून देईल तुम्हाला। प्रश्न असा आहे की सोनीने तिच्या 12 मित्रमैत्रिणींना घरी जाण्यासाठी बस थांब्यावरती वाट पाहत असलेले पाहिले। त्यांच्यापैकी फक्त 5 जणांना तिच्या गाडीमध्ये जागा आहे। बरं, ती म्हणाली की मी 5 जणांना लिफ्ट देते, पण त्यातल्या रिंकू आणि पिंकू असे 2 जे व्यक्ती आहेत यांना घरी जाताना दुसऱ्या दिवसाच्या कामाचे नियोजन प्रवासात करायचे। एकतर ते दोघे त्याच्यात सामील होतील किंवा सामील होणार नाही, असा निर्णय त्यांनी घेतला। तर सोनी बरोबर जाण्यासाठी 5 मित्रांची निवड करण्याच्या मार्गांची संख्या दर्शवणारा पर्याय निवडायचा। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय आहे की लोक स्टॉपवरती असलेले 12 लोक तिथे आहेत, बरोबर। आणि या 12 लोकांमध्ये एक आहे पिंकू आणि दुसरा आहे रिंकू। रिंकू आणि पिंकू हे 2 लोक आहेत। तर ही जी 2 लोक आहेत, ही 2 लोक एकतर बरोबर जातील किंवा बरोबर जाणार नाही सोनी बरोबर। ओके, तर सोनीच्या गाडीमध्ये या 12 लोकांपैकी किती लोक जातील? 5 लोक जातील। आता जर कोणी 12C5 असा लिहायचा प्रयत्न केला, दिस विल बी रॉंग। का? याचं कारण असं आहे की पिंकू आणि रिंकू, आता 2 गोष्टी आपण करू शकतो की एक तर पिंकू आणि रिंकू बरोबर जात आहेत, आणि दुसरी केस काय आहे, त्या दोघी पण बरोबर जात नाहीत। त्या दोघींपैकी एक जणाला लिफ्ट देते सोनी, असं होणार नाही। सो या केसमध्ये होणार काय, या दोघी जर तिथं ऑलरेडी त्यांचं सिलेक्शन झालंय तर 12 पैकी दोघे ड्रॉप करणार आपण, 10 शिल्लक राहिले। सो ह्या 10 पैकी आता निवडायचे किती? ह्या दोघी जर असतील तिथं तर 3 जण निवडायचे, येतं लक्षात? किंवा त्या दोघी जर बरोबर जाणार नाही तर 10 पैकी दोघी असणार नाहीत बरोबर, म्हणजे 12 पैकी दोघी असणार नाही, म्हणजे शिल्लक राहिल्या 10। या 10 पैकी आपल्याला 5 निवडायचे आहेत। सो हे इक्वेशन असेल फायनल 10C3 प्लस 10C5। सो लेट्स सॉल्व दिस। हे जर आपण सॉल्व केलं तर या केसमध्ये काय होईल, 10 NCRचा फॉर्म्युला मी इथे लिहितो तुम्हाला। NCR n फॅक्टोरियल अपॉन n मायनस r फॅक्टोरियल इंटू r फॅक्टोरियल। सो हा फॉर्म्युला तुम्ही सॉल्व करायचा आहे। सो n म्हणजे इथं 10 आहेत आणि c म्हणजे r म्हणजे इथं 3 आहेत। ओके, सो 10 फॅक्टोरियल अपॉन 10 मायनस 3 म्हणजे 7 फॅक्टोरियल। सो 10 फॅक्टोरियलला मी 10 इंटू 9 इंटू 8 असं लिहितो, आणि 7 फॅक्टोरियल वरचं आणि 7 फॅक्टोरियल खालचं कॅन्सल होतील। शिल्लक फक्त राहील r फॅक्टोरियल। r आहे 3 सो 3 इंटू 2 इंटू 1। हे पहिलं 10C3 असं लिहिणार। सो 10C5 आपण सॉल्व करू। 10C5 करत असताना अगेन वी आर अप्लाइंग दिस फॉर्म्युला। सो 10 इंटू 9 इंटू 8 इंटू 7 इंटू 6 अपॉन 5 फॅक्टोरियल मीन्स 5 इंटू 4 इंटू 3 इंटू 2 इंटू 1। सो 5 फॅक्टोरियल किती असतात? 5 चोक 20, 20 त्रिक 60, 60 दुनी 120, 120 गुणिले 1। सो हे ओव्हरऑल 120 असतील। शून्याला 0 घालवा, 6 1 6, 6 दुनी 12, 2 1 2, 2 चोक 8। हे ज्यावेळेस सॉल्व करू आपण 9 चोक 36 गुणिले 7, 36 गुणिले 7 मी इकडे पुढे लिहितो। 36 गुणिले 7 केलं तर तो 252 येईल गुणाकार। आणि इकडे जर आपण बघितलं 3 दुनी 6, 3 त्रिक 9, 2 पंचे 10, 5 त्रिक 15, 15 8 20 असे। सो 120 अधिक 252, सो
372 असं उत्तर येईल मित्रांनो. 372 पद्धतीने सोनी तिच्या मित्रांना घेऊन जाऊ शकते. सो ॲब्सोल्युटली हा प्रश्न पहिल्यांदा सॉल्व्ह करायला घ्यायचा नाही. जाणीवपूर्वक मॅथ्सच्या सेक्शनमध्ये असा प्रश्न सुरुवातीला तुम्हाला टाकण्यात येईल. तिथं तुमची मानसिकता बिघडवण्यात येईल आणि तुम्ही त्या बिघडलेल्या मानसिकतेत चांगलं परफॉर्म करू शकणार नाही. सो स्मार्ट खेळायचे, स्मार्ट वेने, हा अशा पद्धतीचा ज्याला जास्त वेळ लागणार आहे असे प्रश्न आपल्याला शेवटी सॉल्व्ह करायला घ्यायचे. जर वेळ राहिला तर अदरवाईज सोडून द्या, काही फरक पडणार नाही. नेक्स्ट क्वेश्चन. एका घनाकृतीच्या विरुद्ध बाजूंना अनुक्रमे लाल, पिवळा, हिरवा असे रंग दिले आहेत. बघा घनाकृती ठोकळा खरं याच्यात दाखवायला पाहिजे होता. ठीक आहे. समजा वरच्या बाजूने लाल रंग दिला तर खालच्या बाजूने पण काय असणार आहे? लाल रंग असणार आहे. या बाजूने पिवळा रंग दिला तर इकडून पण इकडच्या बाजूने पण पिवळा रंग असणार आहे. आणि दुसरा कुठला हिरवा रंग समोरून असेल तर पाठीमागच्या बाजूला पण हिरवा रंग असणार आहे. विरुद्ध बाजूला सेम रंग दिला आहे. ओके. आणि या घनाकृतीला 64 समान ठोकळ्यामध्ये कापलेत. आता 64 म्हणजे त्याचे एकूण 3 माझ्या मते काप केलेत. त्याचे 3 काप केल्यानंतर 4-4चा सेक्शन तयार होईल आणि तो 4-4च्या सेक्शनने 64 छोटे छोटे घन तयार होतील. सो आपल्याला असं दिलं आहे की सर्व बाजूला रंग दिलेले ठोकळे किती असतील. कधीही लक्षात ठेवा, सर्व बाजूला रंग दिलेले ठोकळे केव्हाच आपल्याला सापडणार नाही. आपल्याला मॅक्सिमम 3 बाजूला रंग दिलेले ठोकळे ह्या कॉर्नर्सवरती सापडतील, ठोकळ्यांवरती. आणि असे ठोकळे किती आहेत? असे कॉर्नर्स किती आहेत? 8. सो 3 बाजूला रंग दिलेले जर काढायचे असतील तर त्याला उत्तर 8 येईल. आणि सर्व बाजूला रंग दिलेले ठोकळे काढायचे असतील तर ह्याचं उत्तर 0 येईल. सो 0 हा पर्याय ऑप्शनमध्ये नाही, त्यामुळे 4थ्या नंबरचा पर्याय आपलं उत्तर असायला पाहिजे. लेट्स गो टू 83 नंबर क्वेश्चन. काय दिलेलं आहे? हा रिझनिंगचा क्वेश्चन आहे. 2 सत्य प्रतिपादने केली आहेत आणि पुढे 2 अनुमाने दिली आहेत. त्या प्रतिपादनांसंबंध तर्कसंगत अनुमाने आपल्याला निवडायचे. एकही झाड फूल नाही. सो याची वेन डायग्राम आपण ड्रॉ करूयात. एकही झाड फूल नाही. सो पहिला सर्कल झाड असणारा आणि दुसरा सर्कल फूल असणार. काही झाडे फळे आहेत. आता यातली काही झाडे काय असू शकतात? फळे. सो फळे हा सर्कल मी खाली काढला. आता हा सर्कल मी असाही काढू शकत होतो. सो 2 पॉसिबिलिटी आहेत. एक डॉटेड लाईनचा एक पॉसिबिलिटी आणि नॉर्मल एक रेग्युलर जो सर्कल ड्रॉ केला ती एक पॉसिबिलिटी. आता आपण अनुमाने कोणती खरी आहेत कोणती खरी नाहीत ती बघूया. नंबरचं अनुमान बघा. जी फळे झाडे आहेत ती फुले नाहीत. सॉरी, मला वाटतं की पहिली जी डायग्राम आहे ती मी चुकीची ड्रॉ केलेली आहे. बघा पहिली डायग्राम काय होती? एकही झाड फुल नाही. काही झाडे फुले आहेत त्याची डायग्राम मी मगाशी ड्रॉ केली होती. एकही झाड फुल नाही. सो यांचा काहीच रिलेव्हन्स असणार नाही. झाड आणि फुल वेगळं असणार आहे. ओके. आणि दुसरं काय? काही झाडे फळे आहेत. काही झाडे फळे आहेत. सो फळेचं या पद्धतीने फाइंड आउट केलं. सो आता फळावाला सेक्शन इकडे पण ड्रॉ होऊ शकतो असं मला वाटतं. ओके. सो सेकंड पॉसिबिलिटी आपल्या डोक्यामध्ये ठेवूया डॉटेड लाईनने. पहिला आपण वाचूयात. जी फळे झाडे आहेत. जी फळे झाडे आहेत म्हणजे हा जो सेक्शन असणार आहे ज्याला आपण शॅडो लाईन करतोय ते काय आहे? जी फळे झाडे आहेत ती फुले नाही. ॲब्सोल्युटली करेक्ट. ही फुले असू शकत नाही कारण पहिल्या स्टेटमेंटमध्ये आपण बघितले झाड आणि फुल यांचा इंटरसेक्शन अजिबात नाही आहे. सो या प्रश्नाचं जे नंबरचं अनुमान आहे ते करेक्ट आहे. वाचूयात. एकही फळ फूल नाही. आता बघा ही जर डायग्राम काढली पहिल्या केसमधली तर या केसमधलं हे स्टेटमेंट करेक्ट येते, अनुमान करेक्ट येते. पण जर मी डॉटेड लाईनमधली दुसरी डायग्राम कन्सिडर केली सेकंड केस, त्या केसमध्ये हे स्टेटमेंट बरोबर येणार नाही. त्यामुळे डेफिनेटली ट्रू अनुमान हे निघत नाही. म्हणून या प्रश्नाचं उत्तर काय असायला पाहिजे? फक्त अनुमान ए जे आहे ते तर्कसंगत आहे. ऑप्शन नंबर 1. नेक्स्ट क्वेश्चन 84. बघूयात काय दिलेले सिक्वेन्स सिरीज 2, 9, 28. एक सिक्वेन्स लक्षात येतो. कधी पण चेक करायचं स्क्वेअरच्या जवळ आहे का, एक तर स्क्वेअर आहे का, क्यूब आहे का, असं काय वाटतंय का? नाही. क्यूब पण वाटत नाही, पण क्यूबच्या जवळची वाटते. काय? 1चा क्यूब केला +1, 2चा क्यूब करा +1,
1चा क्यूब 1 + 1 2 2चा क्यूब 8 अधिक 1 9 3चा क्यूब 27 अधिक 1. सो पुढची सिक्वेन्स काय येणार 4चा क्यूब अधिक 1 4चा क्यूब येतो 64 अधिक 1 65 असं उत्तर येईल. दुसऱ्या केसमध्ये 5चा क्यूब 125 अधिक 1 216 अधिक 1 343 अधिक 1. सो सिंपल क्वेश्चन होता. असा प्रश्न चुकणे म्हणजे ॲब्सोल्युटली मेरिटमधून बाहेर जाणे. त्यामुळे अशा प्रकारचे प्रश्न अजिबातच चुकता कामा नये. काय दिलं आहे आपल्याला याच्यात विचारले सेव्ह मोर मनी असं विचारलं. फार मोठा प्रश्न वाटतो. अगेन तुम्हाला जर वाटलं वेळ खाऊ प्रश्न आहे शेवटी सोडवायला घ्या. ओके पण ठीक आहे. जर याला ब्रेक करायचं असेल तर ब्रेक कसं करूयात. टाईम अँड मनी इथं काय दिलं आहे टाईम अँड मनी. मॅनेज मनी ज्युडिशियसली. त्यानंतर सेव्ह मोर टाईम आणि सेव्ह इनफ ज्युडिशियसली. ओके सो आपल्याला काय विचारलं आहे सेव्ह मोर मनी विचारले. सेव्ह मोर मनी पण इथं तुम्ही बघा सेव्ह मोर टाईम. आता आपल्या हे लक्षात आलं सेव्ह मोर जर असेल तर यातले दोन जे आहेत कोड आहे तसे असणार आहे. ओके शॉर्टकटने सॉल्व करायचं असेल तर आपण हे बघू मनीसाठी आणि टाईमसाठी काय आहे. तर ह्याच्यामध्ये आपण हे बघूयात टाईम अँड मनी. यामध्ये जर आपण बघितलं तर हे दोन स्टेटमेंट सारखे आहेत मॅनेज मनी ज्युडिशियसली. सो मनी आणि मनी कॉमन शब्द असणार आहे. सो याच्यामध्ये जर आपण बघितलं याच्यात कॉमन काय आहे निम हा शब्द कॉमन आहे. सो निम कशासाठी आहे मनीसाठी. सो मनी हे काय रिप्रेझेंट करतो याचा कोड निम शॉर्ट ह्याच्यामध्ये असणार निम. ओके NIM. नाव सेव्ह मोर टाईम याच्यामधले दोन गोष्टी असणार आहेत. तर टाईम हा फाइंड आउट करता येतोय का बघा आपल्याला. या दोन गोष्टीमध्ये आपण बघू JES KIB आणि DOB. याच्यामध्ये जर आपण बघितलं TIS NIM आणि JES. सो JES आणि JES हे कॉमन आहेत आणि ह्या दोन याच्यामध्ये कोडमध्ये जर बघितलं सेव्ह मोर टाईम टाईम अँड मनी याच्यामध्ये कॉमन असणारा टाईम हा शब्द दिसतोय. सो JES ॲब्सोल्युटली काय असणार आहे टाईमसाठी असणार आहे. सो अगदी काहीच जास्तीत जास्त वेळ अशा प्रश्नामध्ये घालवायचं नाही. कमीत कमी स्टेप्समध्ये उत्तर कसं काढायचं बघा. सो राहिलेलं KIB आणि DOB हे दोन कोड ॲब्सोल्युटली तुमच्या ऑप्शनमध्ये असायला पाहिजे. सो कुठे कुठे दिसतात KIB आणि DOB. सो हा नाही आहे हे दोन दिसतात. आणि तुम्हाला काय विचारलं होतं की मनीसाठीचं आपल्याला चेक करायचं. मनीसाठीचं काय NIM आणि KIB DOB. सो ऑप्शन नंबर 2 हे त्याचं उत्तर आहे. आपण फक्त पहिला आणि शेवटचा असे दोनच कोड फाइंड आउट केले आणि या दोन कोडला डिकोड करून आपण उत्तर फाइंड आउट करायचा प्रयत्न. नाहीतर काय होतं की अशा प्रकारच्या प्रश्नाला सगळेच्या सगळे कोड लिहितो आणि तिथे बराच वेळ आपला जातो आणि कन्फ्युजन क्रिएट होतं. सो 86 नंबरचा प्रश्न आपण बघू. सोमने त्याच्या मूळ स्थानाला भेट देण्यासाठी 2130 किलोमीटरचा प्रवास केला. किती प्रवास केला 2130. एकूण प्रवास टोटल म्हणतो मी 2130. काय पुढे बोललाय एकूण प्रवासापैकी 1/3 1/3 अंतर त्याने विमानाने कापले. सो विमानाने कापलेले अंतर 1/3 ऑफ वॉट टोटल. सो याला 3 ने भाग दिला तर हे काय येणार 3 7 310. सो 310 किलोमीटर अंतर त्याने विमानाने ट्रॅव्हल केले. सो शिल्लक असलेले काय अंतर त्याने काय केले ते रेल्वे आणि बस. सो बस प्लस रेल्वे या दोघांचा जर आपण काढला तर काय येईल इथं 2130 मधून 710 मायनस करूया किती येईल 20. 21 मधून 7 गेला 1420. या दोघांनी 1420 किलोमीटर असा प्रवास केलेला आपल्याला दिसतो रेल्वे आणि ओके. आता इथे आपल्याला काय दिलं आहे की त्याने रेल्वेचा प्रवास केला. त्याने केलेला रेल्वेचा प्रवास हा बसने केलेल्या प्रवासाच्या 3/5 आहे. सो इथं आपल्याला काय करायचं आहे रेल्वेचा जो प्रवास असणार आहे. सो रेल्वेचा प्रवास हा बसने केलेल्या प्रवासाच्या 3/5. सो बस इंटू 3/5. ओके 3/5. ओके. सो आता आपल्याला काय करायचं आहे इथं एकतर विमान प्लस बस प्लस रेल्वे या तिघांचा एकूण प्रवास आहे 2130.
बरोबर. त्यापैकी विमानाचा 710 प्लस बस आणि रेल्वे. तर आपल्याला काय बसने आपल्याला अंतर फाइंड आउट करायचं आहे, बरोबर. सो बस त्याच्यात असली पाहिजे. सो आपण लिहूयात बी प्लस रेल्वेचं काय लिहिणार 3/5 ऑफ बस. रेल्वेचा जो कोड आहे तो आपण इथे टाकला आणि याचं उत्तर पुढे काय यायला पाहिजे 2130. सो 5B प्लस 3B अपॉन 5 इज इक्वल टू 2130 मधून 710 गेले तर तिथं ऑलरेडी आपण फाइंड आउट केले 1420. सो 5 आणि 3 8 होतील. 8B बरोबर 1420 गुणिले 5. 8ने भाग देऊ. 14 8 एके 8 6 राहिले. ओके. 8 7 56 परत राहतील 6. 8 7 56 4 राहिले 8 5 40. बघूयात बी काय येईल 177.5 गुणिले 5 5 5 25. शेवटी 0.5 असायला पाहिजे. 0.5 असणारा एकच ऑप्शन आहे आणि तो आपण कॅल्क्युलेशन पुढचं न करता आपण लिहिला 887.5. सो सेव्ह युअर टाइम ॲज मच ॲज यू कॅन. नाव 87 नंबर क्वेश्चन. रीमा तिच्या वर्गातील सर्वात उत्तम असलेल्या धावकात 50वी आहे. सो पहिल्यापासून काउंट केलं तर रीमाचा नंबर येतोय 50वा. ओके. आणि सर्वात वाईट धावक म्हणजे पाठीमागून काउंट करायचे, तिकडून पण काउंट केलं तरी तिचा नंबर काय येतोय 50वा. सो समजा आपण 100 जर पकडलं, 100 लोक पकडले, तिकडून 50 आणि तिकडून मोजलं तर ते 51 होईल. याचा अर्थ 100 असणार नाही. किती असणार आहे 99. सो एकूण 99 नंबर असतील. 99 पासून काउंट करा. रीमाचा नंबर काय येईल 50वा येईल. पुढून पण 50 आणि मागून पण 50. ऑप्शन नंबर 2 त्याचं उत्तर आहे. नेक्स्ट क्वेश्चन. जर एखादी व्यक्ती नेहमीच्या ताशी 10 किलोमीटर ऐवजी 14 किलोमीटर वेगाने चालली तर ती 20 किलोमीटर अधिक अंतर कापते. तर त्या व्यक्तीच्या नेहमीच्या प्रवासाचे अंतर दर्शवणारा पर्याय. सो आता आपण काय करू ऑप्शन मेथड वापरूयात. मी शॉर्टेस्ट मेथड वापरतो. सो हे जर एकूण अंतर असेल आणि हे अंतर तुम्ही 50 जर पकडलं तर अंतर बरोबर काय फॉर्म्युला असतो डिस्टन्स इज इक्वल टू स्पीड इंटू टाइम. ओके. स्पीड इंटू टाइम. सो स्पीड तुमचा आपण सुरुवातीचा पकडला 10 गुणिले टाइम काढला. सो त्याच्यावरनं टाइम फाइंड आउट करायचा असेल तर टाइम बरोबर काय येईल अंतर आहे 50. 50 भागिले 10 केला तर टी आलं 5 तास. ओके. 5 तासाचा कालावधी आहे. आणि आता 10 ऐवजी स्पीड किती झालंय अंतर आपल्याला तेवढंच आलं पाहिजे बघायचं. अंतर किती 20 किलोमीटर अधिक आलं पाहिजे. अंतर काढायचं असेल तर स्पीड किती झालंय अधिक 4 झाले. 14 किलोमीटर वेगाने चालली तर 14 गुणिले तेवढाच वेळ आहे 14 पंचे 70. सो अगोदर चालायचा तो ती चालायची 50 आता चालते 70. सो 50 आणि 70 कितीचा फरक आहे 20 किलोमीटर अंतर अधिक वाढतंय. सो पहिल्याच ऑप्शनमध्ये आपलं उत्तर निघालं. सो ऑप्शन मेथड आपण इथे यूज केली. स्मार्टली जर फाइंड आउट करायचं असेल तर ऑप्शन मेथडने पटकन निघतो. जर स्वातंत्र्य दिवस रविवारी येतोय सो 15 ऑगस्ट रविवारी. सो ऑगस्ट हा 31 तारखेचा 31 ऑगस्टपर्यंत असतो. सो 31 ऑगस्ट मला सांगा बरं 15 ते किती दिवस 16 दिवस ॲड करावे लागतील. सो याच्यामध्ये 16 दिवस 16ला लगेच 7ने हे करू. सो इथं लिहूया आपण ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर आणि जानेवारी. बघा 7ने भाग दिला. रिमाइंडर ह्याचा किती आला 2. सो ऑगस्टमध्ये एक्स्ट्रा दिवस 2 आहे. सप्टेंबर 30 दिवसाचा असतो. 7ने भाग दिला 30ला तर 2 एक्स्ट्रा दिवस. ऑक्टोबर 31चा 7ने भाग दिला 3 एक्स्ट्रा. इथं आहेत नोव्हेंबरमध्ये जर आपण बघितलं तर 30 आहेत. 2ने भाग दिला 7ने भाग दिला 2 एक्स्ट्रा. डिसेंबरमध्ये 3 एक्स्ट्रा. जानेवारी आहे 26ला 7ने भाग द्या. 26 भागिले 7 याचा रिमाइंडर किती येईल
5. सो 5 आपण 2 आणि 2 4 आणि 3 7, 7 भागिले 7 0 येतील आणि 3 आणि 2 5 किंवा 5 आणि 2 7 शिल्लक राहतील 3. सो 3 एक्स्ट्रा येतील. सो आपल्याला काय करायचं आहे, रविवार प्लस 3 जर केलं तर किती येईल, सोमवार मंगळवार बुधवार. बुधवार हे तुमचं उत्तर यायला पाहिजे मित्रांनो. समजलंय कशा पद्धतीने फाइंड आउट केलंय. 89 नंबरचा प्रश्न आपण बघितला. पुढचा प्रश्न आपण बघूयात 90 नंबरचा. शीर्षासन करत असताना स्वप्नीलची पाठ पश्चिम दिशेला, म्हणजे जर हे उत्तर आहे, पूर्व आहे, पश्चिम आहे आणि दक्षिण आहे. आता शीर्षासन करताना जर डोकं खाली असेल तर पाय वर आहे, सो पाठ इकडच्या बाजूला. सो ह्याची पाठ इकडे असेल तर उजवी बाजू त्याची ही असेल आणि डावी बाजू ही असेल. तर काय प्रश्न विचारला आहे, उजवा हात कोणत्या दिशेला राहील, उत्तर दिशेला पाहिजे, ऑप्शन नंबर 4. ओके, सोपे प्रश्न असे पटकरणी शोधा. ज्यावेळेस पाण्याची इमेज येते, वॉटर इमेज, त्या केसमध्ये वॉटर इमेज आपण फाइंड आउट करताना या पद्धतीने फाइंड आउट करायचे. ह्याचा एकदम रेप्लिका बनवायचा. सो अशा पद्धतीचा ऑप्शन असणारा कुठली दिसते आपल्याला, ऑप्शन नंबर 2. ऑप्शन नंबर 2 ही त्याचं उत्तर असेल. नेक्स्ट क्वेश्चन. इथे बघा काय सिक्वेन्स होतोय. इथं गोल आहे, हा गोल पुढे गेला, नंतर हा गोल खाली आला, परत इथे आला, तर हा गोल इकडे यायला पाहिजे. ओके, सो इकडे गोल असणारे कोणते कोणते आहेत, हे 2 गेले ऑप्शन, हे असणार नाही. एक तर 3 किंवा 4. आता पुढे बघा ट्रायंगल आपण बघू. ट्रायंगल इकडे, तो खाली आला, परत इकडे आला, परत वर आला, आता परत खाली पाहिजे. ट्रायंगल खाली असणारा कुठला ऑप्शन आहे, ऑप्शन नंबर 3. सो चौथा याचं उत्तर असणार नाही, ऑप्शन 3 याचं उत्तर आहे. 93 नंबरचा प्रश्न. एका सांकेतिक याच्यामध्ये अरुण हा शब्द कसा लिहितो बघा, अरुण. बरं, ABCDला जर तुम्ही क्रमांक दिला, एचा पहिला क्रमांक आहे, पण एला इथं जर बघितलं अरुण, एचा नंबर बघितला तर तो येतो 1, आरचा नंबर 18, यूचा नंबर 21 आणि एनचा नंबर 14. सो हा याला कोड कसा केला आहे, 2, 19, 22 आणि 15. याचा अर्थ जो त्याचा ॲक्च्युअल नंबर आहे सिरियल, त्याच्यात 1 ॲड करायचं आहे. तसंच अनिलचं बघा, 2, N 14 आहे तर ही 15 आलं, I 9 आहे तर हा 10 आला आणि L 12 आहे तर किती आला, 13. सो या पद्धतीने अशोकचा लिहायचा असेल तर अशोकचा काय येईल, 2 येईल, ST 19 आणि 2 20, HIJ 8 आणि 1 9 यायला पाहिजे माझ्या मते. 20 नंतर 9 येईल, OPQ O 15 आहे तर ह्याच्या जागेवर माझ्या मते 16 यायला पाहिजे आणि JK 11 आहे तर 12 येईल. सो 2, 20, 9, 16, 12. ऑप्शन नंबर 2 हे त्याचं उत्तर असेल, ऑप्शन 2. ओके, सो एक नंबर पुढचा. समाजसेवा हा शब्द कसा लिहिला आहे बघा. आता ह्याच्यात बघायचं आपल्याला कॉमन काय आहे, समाजसेवा आणि देवलोक. ओके, तर आपल्याला लोक आणि सेवा, तर ह्यातला लोक हा शब्द आहे आणि ह्यातला सेवा हा शब्द आहे. दोन्ही ठिकाणी कॉमन असणारे शब्द 13 जर आपण बघितलं, प्रत्येकाला 1 दिला तर 1, 2, 3, 4, 5. इथं पण 5 आहे. देवलोक 4 आहेत, इथं पण 4 आहेत. याचा अर्थ आपल्या उत्तरामध्ये 4च हे येतील, 1, 2. आता इथे बघायचं आपल्याला कॉमन काय गोष्ट दिसते की लोक या ह्याच्यासाठी काय दिसत आहेत. एकतर 8, 7, 8 आणि 7 कुठे दिसतोय का. ओके, 8, 7, 9, 6. जर बारकाईने जर आपण बघितलं 68 कॉमन 68 दिसतोय. आणि नंतर सेवा या शब्दासाठी काय येता येईल आपल्याला, 79. सो 79, 68 आणि 79 हा जर आपण बघितलं तर ऑप्शन नंबर 3 हा शब्द येईल. ओके, नेक्स्ट बघा. इथे बघा काय झालं आहे, एला हे 2 सरळ, हे मधला जो आहे तो आहे तसा राहिला आणि 2 त्याच्या विरोधात गेले.
बी होत असताना. सो मधला तसाच ठेवला सरळ, मधला सरळ ठेवला आणि 2 त्याच्या विरोधात गेले. सो असा कुठला आहे बघा, ऑप्शन नंबर 3 आहे. ऑप्शन नंबर 3च आहे का? यस, ऑप्शन नंबर 3 हाच ऑप्शन तिथे आपल्याला दिसतो. ओके, ए आणि बी मधलं नातं आपण बघितलं. राम हा श्यामपेक्षा वयाने मोठा आहे. इथं काय करूयात आपण, राम हा श्यामपेक्षा वयाने मोठा. इथे लिहूयात श्याम. श्यामचं एवढं ठेव, राम मोठे. राम हा ज्यांचं वय मोठं आहे त्यांची रेष मोठी असं आपण पकडू, पण नंदूपेक्षा लहान आहे. सो आपण काय करूयात, नंदूला इथं आपण मांडूयात. नंदू. ओके, नंदू हा चंदूपेक्षा लहान आहे. सो चंदू याच्याही पेक्षा मोठा दिसतोय. श्याम हा अरुणपेक्षा मोठा आहे. श्याम हा अरुणपेक्षा मोठा आहे. अरुण इथं पकडला. अरुणपेक्षा मोठा आहे श्याम. आणि अरुण हा श्रीकांतपेक्षा मोठा आहे. म्हणजे श्रीकांत तर अजून लहान आहे. श्रीकांत अजून लहान आहे. ओके, श्रीकांत इथे. ओके, तर सर्वांना चढत्या क्रमाने वयाप्रमाणे उभे केले. तर मधोमध कोण, आता अजून कोण राहिला का? रवी हा श्यामपेक्षा मोठा पण रामपेक्षा लहान आहे. रवी हा श्यामपेक्षा मोठा पण रामपेक्षा लहान आहे. म्हणजे इथं श्यामपेक्षा मोठा, इथं रवी येईल. रवी हा श्यामपेक्षा मोठा आहे. रवी हा श्यामपेक्षा मोठा आहे पण रामपेक्षा लहान आहे. रवी हा श्यामपेक्षा मोठा पण रामपेक्षा. आता आपल्याला काय विचारलंय, या तिघांना त्यांना चढत्या क्रमाने उभे केले. तर श्रीकांत लहान, अरुण त्यापेक्षा श्याम मोठा, श्यामपेक्षा रवी मोठा, रवीपेक्षा राम, रामपेक्षा नंदू आणि चंदू. सो आपल्याला मधोमध कोण आहे विचारले. हे तिघजण इकडे, हे तिघजण इकडे, तर मधोमध कोण आहे, रवी येईल. सो रवी हे या प्रश्नाचं उत्तर असेल 96चं. पुढचा प्रश्न बघा. खालील प्रश्न आकृत्यावर आधारित आहे. पुरुष, स्त्रिया आणि मुली. तर स्त्रिया जर आपण पकडलं, स्त्रिया मोठा सर्कल पकडला, त्यांच्यामध्येच मुली असणार आणि पुरुष मात्र वेगळे असणार. सो 4थ्या क्रमांकाचा ऑप्शन उत्तर आहे आपलं. नेक्स्ट बघा, ABCD जर आपण ड्रॉ केली तर ABCD EFGHIJKLMNOPQRST UVW XY आणि Z. सो काय केलं इथं, B वरून D वर जंप केली, D वरून F वर जंप केले, एक एक गाळलेलं आहे. नंतर अजून एक गाळून J वर जंप केली, J वरून L वर जंप केली. आता हा पुढचा नवीन झाला, M वरून O वर जंप केली आणि O वरून Q वर जंप केली. तर एक गाळून S वरून U वर जंप करा, U वरून U. सो S U आणि W पाहिजे होता. ह्याच्यात माझ्या मते ऑप्शन नाही आहे. सो इथं 4था ऑप्शन हा करा. या प्रश्नाचं उत्तर जे आहे ते करेक्ट झालं नव्हतं, SUW. सो एक ऑप्शन हे करा, याचं उत्तर SUW असं असायला पाहिजे. 99 नंबरचा प्रश्न बघा. एका गाडीमध्ये 50 कोंबड्या. ओके, आता ह्या प्रश्न सोडवत असताना बघा, ज्यांना आता आपण नंबर ऑफ डोकी काढूयात, डोक्यांची संख्या, डोकी किती होती बघा. कोंबड्यांना एकच डोकं आहे, 50 गुणिले 1. शेळ्यांना पण एकच डोकं, 45 गुणिले 1. उंटांना पण एकच डोकं आणि गुराखी आहेत त्यांना X डोके आहेत असं बघा. या सगळ्यांची बेरीज केली तर ती आली 103. या सगळ्यांची बेरीज केली 103. सो हे 103 अधिक X असणार. सो डोक्यांची संख्या आली ही. ओके, डोकी. आता नंबर ऑफ फिट, पायांची संख्या. पाय किती आहेत बघा. कोंबड्यांना 2 पाय असतात. 4 पायाच्या कोंबड्या तुम्ही बघितल्या नसतीलच. शेळ्यांना मात्र 4 पाय आहेत.
45 गुणिले 4 8 गुणिले 4, उंटांना पण 4 आणि जे गुराखी असणार आहेत त्यांना मात्र 2 पाय असणार. सो यांची बेरीज करा. 100 आणि 45, 180 आणि 100, 280 आणि 32, 280 आणि 32 जर केलं तर 312. सो पायांची संख्या 312 अधिक 2x आली. सो आता आपल्याला काय सांगितलं की गाडीमध्ये असलेले एकूण डोक्यांपेक्षा 224 पाय अधिक आहेत. सो डोक्यांची संख्या जी आहेत 103 अधिक x, डोक्यांची संख्या ही जे त्याच्यापेक्षा पाय किती जास्त आहेत, 224ने पाय जास्त आहेत. पायांची संख्या किती, 312 अधिक 2x. ओके. सो आता हे सॉल्व केलं, यांची बेरीज जर आपण केली तर किती येईल बघा. यांची बेरीज आपण केली तर हे 224 अधिक 312. अच्छा, आपल्याला काय सांगितलं आहे जरा हे व्यवस्थित लिहूया. जर गाडीमध्ये असलेल्या एकूण डोक्यांपेक्षा 224 पाय अधिक आहेत. डोक्यांपेक्षा पाय किती अधिक आहेत, 224. बरोबर काय येणार, तुमची पायांची संख्या ती आली 312 अधिक 2x. हे बरा मी व्यवस्थित लिहितो. 103 अधिक किती पाय, x, अधिक डोक्यांची संख्यापेक्षा 224 अधिक आहेत. बरोबर बरोबर. हे काय असणार आहे, पायांची संख्या 312 अधिक 2x. यांची बेरीज जर आपण केली तर ती आली 227 वजा 312 मायनस केलं तर x तिकडे गेले, 2x मधून x गेले, x राहिले, तर ही आली 15. 15 बरोबर काय, नंबर ऑफ गुराखी होते. सो ऑप्शन नंबर 4 हे आपलं उत्तर आहे. लास्ट क्वेश्चन. तर बघा यामध्ये सांख्यिकीचा एखादा प्रश्न आपल्याला असतोच. सो इथे आपल्याला दिला आहे मध्यक जर याचा 3 आहे, या संख्याचा मध्यक, ऑब्व्हियसली त्यांच्यामध्ये एकही गॅप नाही. सो मधली संख्या x असणार आहे. तर यांची सरासरी विचारली आणि सरासरी जर गॅप सारखा असेल तर मधली संख्या सरासरी असते. याचं उत्तर ऑप्शन नंबर 3 असणार आहे. सो मधली संख्या हाच एक प्रकारचा मध्यक आपल्याला तिथे दिसतोय. ऑप्शन 1 हे त्याचं उत्तर आहे. ही टेस्ट नंबर 11 होती. टेस्ट नंबर 12मध्ये आपण राहिलेलं डिस्कशन करूया. थँक्यू व्हेरी मच. पुढच्या टेस्टचं डिस्कशन त्यावेळेस जर काही प्रश्न असतील तर ते विचारा. थँक्यू.